श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। माता पिता गुरुभ्यो नमः। वर्णनामार्थसंगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तं मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आदत्रय जननी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आदत्रय बुकाने का जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओ श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम बोला श्री राम जय जय राम 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 श्री राम जय श्री राम जय श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संपन्न होत असणारा शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ आणि या ज्ञान यज्ञाचा आजचा द्वितीय दिवस प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक नगरीमध्ये आई जगदंबेच्या चरण सानिध्याजवळ
त्र्यंबक राजाच्या कुशीमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पावन दरबारामध्ये आणि संत ऋषी मुनी यांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली ही नाशिक नगरी आणि त्यापैकी आपलं असणारं श्री क्षेत्र आंबेबौला हे गाव. या गावामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी तन मन धनाने सर्वांनी एकत्र येऊन युवा वर्गाने एकत्र येऊन महाशिवरात्र महोत्सव व त्या महोत्सवावर 3.5 दिवसीय शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ व कीर्तन सोहळा आपण सर्वांनी आयोजित केला व सर्वांच्या माध्यमातून आदरणीय सर्व ग्रामस्थ व सर्वांचे मार्गदर्शक असणारे आमचे आदरणीय बाबा व सर्वजण महिला पुरुष युवा वर्ग माता भगिनी यांच्या माध्यमातून संपन्न होत असणारा हा ज्ञानयज्ञ आणि त्या ज्ञानयज्ञाच्या निमित्ताने लाभलेली ही शिवमहापुराण कथेची ही सेवा, त्यासाठी लाभलेली गंधर्व सभा, आदरणीय गटकळ महाराज, आदरणीय आमचे कैलासजी महाराज माळी भिरवीरकर आणि आदरणीय रतनजी महाराज राहडे त्यांच्या माध्यमातून सहकार्य, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढे कायम स्वरूपाने ही कथा आपल्याला बघण्यासाठी मिळेल अशी राघव चॅनलचे आमचे सर्व जनक भाऊ तेही उपस्थित आहे. हा दरबार भोलेनाथाचा आहे आणि या भोलेनाथाच्या दरबारामध्ये आपण ही सेवा करत आहोत. भगवान भोलेनाथांचा दरबार असा आहे की आपण कोणतीही सेवा केली तरी त्या सेवेचा मोबदला आपल्याला येन प्रकारे मिळत असतो. कारण भगवान भोलेनाथ जे आहेत त्यांना कुणाचं ऋण चालत नाही, कुणाचंच ऋण चालत नाही. कोणी अगदी आपण काल बघितलं की चंड बिल्लाने सेवेच्या निमित्ताने नाही पण पोट भरत नव्हतं म्हणून झाडावर बसण्याचा प्रयत्न केला, परिणाम त्यालाही मोक्षपद दिलं. आता काल सकाळी बाबांना काही जण बोलत होते की महाराजांनी काल बोलत असताना शिवमहापुराण सांगितलं नाही. तर आपण जर शिवमहापुराण कथा जर ग्रंथ घेतला तर त्यामध्ये 6 अध्याय हे महात्म्याचे 6 अध्याय, त्यामध्ये देवराज विप्र आणि बिंदू आणि चंचुला यांचे 3 अध्याय आलेले आहेत. आणि मग विद्येश्वर संहितेमध्ये कलीचं आचरण, रुद्र महिमा, रुद्राक्ष महिमा, बिल्व महिमा, त्रिशूळ महिमा, भस्म महिमा, गंगा महिमा, शिवलिंग महिमा, अशा सर्व भगवान प्रभूंच्या ज्या विभूती आहेत, शिवलिंग असेल, भस्म असेल, त्रिशूळ असेल, या सर्वांचा महिमा प्रतिपादन केला. किती श्लोक आहे ते सांगितलं, किती संहिता आहे ते सांगितलं आणि अशा प्रकारे विद्येश्वर संहिता काल आपण पूर्ण केली. आज आपण सुरुवात करणार आहोत रुद्र संहितेला. रुद्र संहितेतील पहिला खंड आहे सृष्टी खंड. उद्या आपण बघणार आहोत रुद्र संहितेतील दुसरा खंड. आपण आज 2 खंड बघणार आहोत, एक सृष्टी खंड आणि एक सती खंड. आणि उद्याकडे आपण बघणार आहोत सृष्टी खंडातील रुद्र संहितेतील तिसरा खंड पार्वती खंड. उद्या भगवान शिव पार्वती विवाह आहे. मी शेवटला तुम्हाला सांगणार आहे, उद्या लग्न आहे भगवान शिव पार्वतीचं. त्यामुळे सर्वांनी कसं काय आहे ते मी तुम्हाला शेवटला सांगेन. परंतु काल आपण विद्येश्वर संहिता आणि महात्म्य बघितलं आणि आज आपण सृष्टीखंड आणि सतीखंड बघतोय. सृष्टीखंडाला प्रारंभ होत असताना शौनकादिक ऋषींनी जो प्रश्न विचारला कुणाला, सुत महामुनींना, आणि त्यांनी विचारलं की आपण काल कलीचं महात्म्य सांगितलं, रुद्राक्ष महिमा सांगितला, त्या मुलांना उठवा, पाठीमागे बसा, त्यांना रुद्राक्ष महिमा सांगितला, बिल्व महिमा सांगितला. तर आपण आज आम्हाला पुढील कथा ऐकवा. कथेला प्रारंभ करण्यापूर्वी आज या आपल्या कथेला खूप लांबून भाविक आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आमचे तळेगावचं सर्व भाविक मंडळ, आमचे कांगणी दादा असतील, आमचे गोगे दादा असतील, आणि आवर्जून ज्यांचं नाव घ्यावं आमच्या
मावशी काळकर मावशी, ब्राह्मण मावशी आम्ही त्यांना म्हणतो, त्या आशाताई, गोगेताई आणि सर्व, आता बाकीच्यांचं मला नाव माहीत नाही, पण कांगणे चारोस्कर आजी त्या सर्व आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वाडीवरेचे आहेत आणि अजून नवीन नवीन सर्व ठिकाणाहून मला वाटतं धोंडबारचे पाहुणे आहेत, अजून बाकीचे ज्यांना ज्यांना माहीत झालं. कारण शिवमहापुराण कथा आयोजन करत असताना शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे की कथेचं आयोजन कसं करावं. प्रथम आपण पत्रिका बनवाव्या, त्या पत्रिका गावोगावी द्याव्या, त्यांना सादर निमंत्रण द्यावं, अन्नदानाची व्यवस्था करावी, भव्य दिव्य असा मंडप टाकावा, खाली बसण्यासाठी छान चटई अंतरावी, वक्त्याला छान व्यासपीठ बनवावं, आलेल्या प्रामुख्य पाहुण्यांचं आदरातिथ्य करावं, अन्नदानाची व्यवस्था करावी आणि अशा पद्धतीने नामचिंतनाचा महिमा गात आपण शिवमहापुराण कथा सोहळा संपन्न करावा. अशा पद्धतीने या शिवमहापुराण कथेमध्येच त्याचं वर्णन केलेलं आहे की जेणेकरून भगवान शिवजींना ती कथा प्रिय होईल आणि त्या माध्यमातून ते आपल्यावर प्रसन्न होतील. हा उद्देश ऋषीमुनींनी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून ऋषींनी प्रश्न विचारला की आजपर्यंत तुम्ही विद्येश्वर संहिता सांगितली, त्यामध्ये आम्ही भगवान शिवजींचं जे काही स्मृती रूपाने जे काही आहेत शिवलिंग वगैरे त्यांचं आपण महात्म्य बघितलं, पण आम्हाला पुढे कथा ऐकायची आहे. आणि त्यामध्ये त्यांनी मध्ये एक वेगळ्या कथेचा प्रवेश केला की शिवजींच्यामुळे नारद महर्षींचा अहंकार हा नष्ट झाला, अभिमान हा नष्ट झाला. आणि तो अभिमान कसा नष्ट झाला हा विषय काढल्यानंतर शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला, महात्मन आपण जर नारद महर्षींचा अभिमान नष्ट झाला असं सांगतायत, तर आम्ही तुम्हाला असा प्रश्न विचारतो की नारद महर्षींचं त्रिलोकामध्ये गमन आहे, 3 लोकामध्ये त्यांचं अगदी 1 मिनिटामध्ये मृत्यू लोकामध्ये, 2ऱ्या मिनिटाला वैकुंठामध्ये, 3ऱ्या मिनिटाला कैलासामध्ये, 4थ्या मिनिटाला स्वर्ग लोकामध्ये. बरं त्यांना कुठेही विरोध नाही. मग असे असणारे जे नारद महर्षी आहे त्यांना अभिमान कसा झाला, काय निमित्ताने झाला? आणि असा प्रश्न विचारल्यानंतर मग सूत महामुनी सांगू लागले की एकेकाळ नारद महर्षी हे हिमालय पर्वतावर साधना करण्यासाठी गेले, तप करण्यासाठी गेले. आणि तप साधना करण्यासाठी गेल्यावर तपाला बसले, साधना करण्यासाठी बसले. भक्त असल्या कारणाने मन एकाग्र झालं, चित्त एकाग्र झालं, चित्त एकाग्र झालं आणि साधना सुरू झाली. अधिकारी महात्म्य असल्या कारणाने साधनेची गती चांगली होती. आणि हे इंद्राला कळालं. पदावरील माणूस जो असतो त्याला भीती असते पद जाण्याची, कारण ते कधीतरी जाणार असतं. पद हे कधीतरी, कारण येथ उरो नाही आले अवतार एरते पामर जीव किती. माणसं जर जाणारे आहेत तर पद हे काही शिल्लक राहणार नाही. कितीही मोठा मातब्बर असू द्या, पण त्याला एक ना एक दिवस त्या पदाला मुकावं लागतं, पद सोडावं लागतं. कारण मुळात आपण ज्याच्या आधारे पदाचा स्वीकार करतो, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन तो बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज दे, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत
जब तुझको आवाज देगी एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी एक न एक दिन तो जाना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी एक न एक दिन तो जाना पड़ेगा। एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देंगी एक न एक दिन तो जाना पडेगा। एक ना एक दिवस सोडावं लागतं। मनुष्य देह ज्या आधारे आपण पद उपभोगतो ते पद सुद्धा सोडावे लागतात आणि ज्यांच्या आधारे पद उपभोगतो तो नरदेह सुद्धा सोडावा लागतो। देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल। ते पाठीमागे दिसत नाही, खाली बसा ना, खाली दिसत। तू लाख करे हिफाजत तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। लाख करे हिफाजत तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली। तू लाख करे हिफाजत तू लाख करे रखवाली। आपण कितीही रक्षण केलं, आपण किती राखण्याचा प्रयत्न केला, पण काळ हा देहाला खात असतो। आयुष्य खातो काळ सावधान, देह हे काळाचे धन कुबेराचे। देह हा काळाचा आहे। आपल्याला कितीही वाटलं की म्हातारं होऊ नये तरी पण आपोआप आपण म्हातारं होत असतो। कधी जर आरशात बघितलं, अरे म्हटले माझे तर 50 वर्ष कधी कधी निघून गेले कळालं सुद्धा नाही। कारण काळ हा मनुष्याला खाणार आहे। नवे नवे संपूर्ण विश्वाला काळ हा ग्रस्त करणार आहे। काळ हा कोणालाही सोडत नाही। मग ज्या आधारे पद उपभोगतो ते पदही जाणार आहे, ज्याच्या आधारे पद उपभोगतो तो देहही जाणार आहे। हे इंद्राला कळत असताना सुद्धा, कारण ज्ञानोबाराय वर्णन करतात इंद्र काही एकटाच इंद्र राहिला नाही। जे देहाचे पुरंदर 14 जाती, पुरंदर 14 एका ब्रह्मदिवसाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होतात। मग तो इंद्र तरी कुठं अमर आहे? इंद्रही मार्क आहे, पण पदाचा मोह असला, पदाचा अभिमान असला की माणूस इतरांच्या साधनेला अडखटा आणत असतो। आणि मग इंद्राने नारद महर्षींची साधना भंग करण्याचं ठरवलं। आणि मग अप्सरा, तिलोत्तमा, मेनका, उर्वशी, रंभा, कामदेव आणि कामदेवाचे सहकारी वसंत ऋतू या सर्वांना हिमालयात पाठवलं। कशासाठी? नारद महर्षींची साधना तपश्चर्या भंग करण्यासाठी, साधना भंग करण्यासाठी पाठवलं। येन प्रकारे नारद महर्षी हे विचलित व्हावे, साधनेमधून पदच्युत व्हावे आणि आपलं पद हे अखंड राहावं, हा नारदाचा इंद्राचा अंतरीचा मानस। आणि हा मानस असल्या कारणाने त्यांनी प्रयत्न सुरू केला। 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 1 बाणाचा प्रयोग केला, दुसऱ्या बाणाचा प्रयोग केला, 2 बाणांचा, 4 बाणांचा प्रयोग केला, पण नारद महर्षींच्या अंतःकरणामध्ये थोडा सुद्धा विचलितपणा निर्माण झाला नाही। कारण का? संत हे भगवान परमात्मा स्वरूप आहे। देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा देव आणि संतांच्या। संत आणि देव हे वेगळे नाही, देव आणि संत हे एकच आहेत, त्यांच्यामध्ये भेद नाही। यदा कदाचित देव तुमचं कार्य करेल किंवा न करेल यात काही गॅरंटी नाही, पण संत तुमचं कार्य करतील। कारण संतांचं कार्य, देवाचं कार्य 3 कामासाठी आणि संतांचं कार्य 6 कामासाठी। 3 कामासाठी देवाचं कार्य, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। साधूनाम परित्राणाय दुष्कृताम विनाशाय धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। पहिला क्रमांक साधूंचं रक्षण, दुसऱ्या क्रमांकावर दुर्जनांचा नायनाट, तिसऱ्या क्रमांकावर धर्माची संस्थापना, हे ईश्वराचं कार्य आहे। पण
पण संतांचं कार्य त्याही पेक्षा द्विगुणित आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म. तुळाचार नाम विठोबाचे अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया सहा कामासाठी संतांचा अवतार कार्य आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार विठोबाचे नाम, सहा कामासाठी संत महात्मे अवतार कार्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना. आहे की नाही? संत महात्मे हे मृत्यू लोकांमध्ये जनजीवांचा उद्धार करण्यासाठी येतात. त्यामुळे कामाचा प्रभाव नारद महर्षींवर झाला नाही. कामाने माफी मागितली. आपला वसंत, आपले पंचबाण, आपल्या त्या रंभा उर्वशी तिलोत्तमा मेनका सर्वांना घेऊन काम पुन्हा स्वर्गाला निघून गेला. इंद्राला सांगितलं माझ्या प्रयत्नाने नारद महर्षी हे पदच्युत झाले नाही, मी माघार घेतली, निघून आलो. आणि काही काळाने नारदांची समाधी उतरली. आजूबाजूला काही साधक वर्ग असतील. म्हटलं महर्षी आम्ही एक अलौकिक बघितलं. काय बघितलं? तुमची परीक्षा घेण्यासाठी कामदेव आला होता आणि सर्व उर्वशी मेनका तिलोत्तमा रंभा यांना घेऊन आला होता. सोबत वसंत ऋतू आणला होता आणि येताना पंचबाण सोबत आणले होते. परंतु तुमच्यावर काडी मात्र सुद्धा चेंजेस, नो बदल, नो इफेक्ट झाला नाही. तुमच्यामध्ये बदल झाला नाही. आणि हे नारद महर्षीने ऐकल्यानंतर साधन करत असताना परिणाम झाला नाही, पण साधन संपल्यावर मी काम जिंकला, मी काम जिंकला, मी काम जिंकला असा अभिमान झाला नारदांच्या अंतःकरणामध्ये. आणि निघाले. पहिले गेले ब्रह्मलोकाला. पप्पा म्हटलं काय? आलो मी. कुठून आला? कामावर विजय प्राप्त केला, साधना करत होतो, कामाला पराभूत केलं आणि कामाला पराभूत करून आता आलोय मी. नारद महर्षी हँग, आपले ब्रह्मदेव हँग झाले. म्हटले आजपर्यंत माझं लेकरू चांगलं होतं, नारायणाचं भजन करायचं, नारायण नारायण नामचिंतन करायचं. आज म्हणतो मी कामालाच जिंकलं, मी कामालाच पराजित केलं. आणि मग म्हटलं बाळा असं आहे का? आता नारद महर्षी हे ब्रह्मर्षी असल्या कारणानं, विद्वान असल्या कारणानं, आणि मग काही जास्त सांगण्याची गरज नाही. बरोबर म्हटलं बाळा, पण काळजी घे बरं, तुझी काय कर, तू काळजी घे. दर्शन घेतलं, निघाले भगवान श्री हरीकडे. प्रभू तुम्हारी जय हो. बरोबर. कुठून आला बाबा? हिमालयातून. म्हटलं मग? कामाला जिंकलंय, कामाचा पराभव केलाय, पराजित केलंय आणि मी कामावर विजय प्राप्त करून आलोय. भगवान श्री हरी ते हँग झाले. ते म्हटले आजपर्यंत माझं लेकरू चांगलं भजन करायचं, पण याला कामाचा रोग लागला. ज्याने भल्या भल्यांना सोडलं नाही, येडका मदन केवळ पंचानन, धडक हाणली नारदा, केला ब्रह्म याचा मातेरा. चांगल्या चांगल्यांना कामानं सोडलं नाही. माझं बाळ म्हणतं की मी कामालाच हरवलं. की नाही? संतांना म्हणावं लागलं कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतांशी रे. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतांशी रे. भल्या भल्यांची अब्रू घेतो भय नाही त्यासी, भय नाही त्यासी. भल्या भल्यांची अब्रू घेतो भय नाही त्यासी, भल्या भल्यांची अब्रू घेतो भय नाही त्यासी. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतांशी रे. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतांशी
कोतवाल येणे ना गविले बहुतांशी रे भल्या भल्यांची अब्रू घेतो भय नाही त्यासी भल्या भल्यांची अब्रू घेतो इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा भल्या भल्यांना त्याने पराजित केलं आणि माझं लेकरू मी कामाला म्हणतो पराजित केलंय बाळा तुझी काळजी घे बरं हिंडताना तू एकटा नको फिरत जाऊ माणसाला भीती वाटते ना चांगलं लेकरू असलं हुशार लेकरू असलं म्हणजे माणूस म्हणतं बाळा बाहेर फिरू नको थोडी काळजी घेत जा तसं नारद महर्षी हे ब्रह्मदेवाचंही लाडकं लेकरू होतं ब्रह्मदेवाचं भगवान श्रीहरींचंही लाडकं लेकरू होतं आणि भगवान शिवजींचंही लाडकं लेकरू होतं कारण नामचिंतनाचा इतका मोठा दरारा होता इतकं मोठं नामचिंतन होतं की सर्वजण ऋणी होते ऋणी केला पद्मनाभ देव ऋणी कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ केला पद्मनाभ देव ऋणी नामचिंतनाने साधनेने आपल्या सेवेने आपल्या नित्याच्या उपासनेने देव ऋणी होत असतो म्हणून ऋण करून ठेवायचं कधी करायचं म्हातारपणात नाही मग तरुणपणात आहे की नाही तरुणपणामध्ये उपासना करावी तरुणपणामध्ये सेवा करावी आणि मग म्हातारपणामध्ये तो आपली सेवा करतो तयाचे ऋणयो पण देखोनी अंगी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी परिचर्या करी जे आपण जन्मभर त्याच्यावर ऋण करून ठेवलंय ते ऋण फेडण्यासाठी देव आपली शेवटला पूजा करतो आहे की नाही फार गोड आहे आणि म्हणून नारद महर्षी सर्वांवर ऋण होतं तिथून निघाले कैलासाला गेले जय हो शिवजी प्रभूजी तुम्हारी जय हो म्हटलं मग कुठून आला बाबा हिमालयातून कसं काय येणं केलं म्हटलं मी कामाला पराजित केलंय कामाला हरवलंय मी आणि आता तुम्हाला सांगायला आलोय मी काय असतं गावोगावी भाविक लोक यात्रेला जातात यात्रा आपली गंगा गोदावरी आपली अयोध्या प्रयागराज काशी सौराष्ट्र सोमनाथ आहे की नाही द्वारका इकडे गंगासागर रामेश्वर केदारनाथ बद्रीनाथ आणि यात्रेला जातात आणि यात्रेवरून आल्यानंतर एक नियम आहे काय नियम आहे मावद करतो आपण काय करतो मावद त्याला माउंद असं म्हणतात काय म्हणतात माउंद गंगा पूजन असं म्हणतात माउंद केल्यानंतर असा संकल्प आहे की आपण केलेलं पुण्य कुणाला सांगू नये काय सांगू नये आपण जे पुण्य केलंय ते कुणाला सांगू नये ज्ञानोबारांची उवी बीज पेरल्यानंतर एक बीजा केला नास म्हणून भोगिले कणीस एक बीज पेरल्यानंतर त्याला हजारो बिया प्राप्त होतात हजारो बीज त्याला आपल्याला दाण्यांचा जो गोंडा बघायला मिळतो एक बीज आपण भूमीत टाकलं आणि त्याच्यावरून माती लोटली त्यामुळे आपल्याला हजारो बिया पिकाच्या रूपाने बघायला मिळतात त्याप्रमाणे आपण आपलं पुण्य झाकलं की आपल्याला हजारो पुण्याचा आनंद आशीर्वाद मिळत असतो पण आपण तसं नाही करत आपण यात्रेला गेलो आणि तिकडनं गाडीतून उतरलो बाई ग मी प्रयागला गेले होते बाई ग मी काशीला गेले होते बाई ग मी रामेश्वर केलं आणि हे म्हणतात आताच आलो रामेश्वर का हो काही दिसत नाही मंदिराकडं नाही ना आताच आलो रामेश्वर का हो मंदिराकडे दिसत नाही आताच काशी करून आलो काशी केली म्हणतात आम्ही सारखं सांगत असतात आम्ही तीर्थयात्रा केल्या आम्ही तीर्थयात्रा केल्या त्याचा नियम असा आहे की मा वद मा म्हणजे नाही वद म्हणजे बोलणे त्याचा उच्चार कुठं करायचा नाही असा नियम आहे पण आपण नेमकं तेच करतो आणि परिणाम केलेलं पुण्य आपण इतरांना सांगत बसतो इतरांना आपलं केलेलं पुण्य सांगू नये आणि मग नारद महर्षी नेमकं आपल्यासारखंच केलं ब्रह्मजींना सांगितलं शिवजींना सांगितलं श्रीहरींना सांगितलं पण शिवजींना काळजी वाटू लागली की आपलं एवढं गुजीर साजीर लेकरू आहे इतकं गोड नामचिंतन करतं आणि जर बिघडलं तर तोटा आपला आहे कारण नामचिंतन ते आपलं करतंय नामचिंतन श्रीहरींचं करतंय नामचिंतन ब्रह्माजींचं करतंय म्हणून सांगितलं बाळा सांभाळून राहा नुसतं सांभाळून राहा नाही सांगितलं तर 2 शिवगण सोबत दिले त्या शिवगणांना सांगितलं आमचे ब्रह्मदेव नारद महर्षी जिथे जातील फिरतील त्यांच्या सोबत आपण राहा आणि मग भगवान श्रीहरींनी लीला करायचं ठरवलं शिवजींचं दर्शन घेतलं काही काळ थांबले कारण नारद महर्षींना अर्ध्या तासाच्या पुढे एक ठिकाणी राहण्यासाठी प्रतिबंध आहे अर्ध्या तासाच्या पुढे ते एक ठिकाणी राहू शकत नाही असा प्रतिबंध आहे आणि प्रतिबंध आहे आणि मग ते ठरलं आणि निघाले
कैलास पर्वतावरनं. आणि रस्त्याने जात असताना 400 कोस योजन दूर इतकी मोठी नगरी लागली. त्या नगरीचा राजा शिलनिधी, लक्ष द्या इकडे, नगरीचा राजा शिलनिधी आणि त्याची कन्या उपवर झालेली, लग्नाला आलेली, तिचं नाव विश्वमोहिनी. नाव काय? विश्वमोहिनी. राजा शिलनिधी, त्याची कन्या विश्वमोहिनी. 400 कोस नगर भगवान श्रीहरीने तयार केलं आणि त्या नगराचा राजा शिलनिधी बनवला. शिलनिधी राजा बनवला. नारद महर्षी जात आहेत आणि काही सेवकगण बाहेर उभे होते. त्यांना माहिती नारद महर्षी भगवान श्रीहरींची लीला असल्या कारणानं त्यांना माहिती याच रस्त्याने नारद महर्षी येत आहेत. या 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 महाराज, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण रज पावलो. संत काय दिवाळी दसरा तोची माझा सण, संत सखे हरिजन भेटतील. आमुप जोडल्या सुखाची आराशी, पार त्या भाग्याची नाही आता. आणि मग संतांना नारद महर्षींना स्वागत सत्कार केला आणि नगरामध्ये आणला, मुख्य दरबारामध्ये आणलं आणि पहिल्या रांगेत महत्वाचं मानाचं स्थान दिलं. आणि शिलनिधी राजाने सर्वांना स्वयंवराचा ज्या काही नियम अटी होत्या त्या समजावून सांगितल्या की बघा, माझी विश्वमोहिनी नावाची जी मुलगी आहे तिचं स्वयंवर आहे आणि ती स्वतःहून ज्याला माळ घालेल तो आजपासून तिचा पती. पहिल्या काळामध्ये स्वयंवर परंपरा होती, पण ती वडिलांना विचारून होती. आताही स्वयंवर परंपरा आहे, पण ती तिकडच कॉलेज जातात, तिकडच रजिस्टर करतात आणि आई वडिलांच्या नावाने केस लिहितात की माझ्या आई वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे. काय लिहितात? माझ्या आई वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे. मी स्वतः प्रत्यक्ष बघितले 6 महिन्यापूर्वी. आम्ही स्वतःच पोलीस स्टेशनला गेलो होतो, तर मुलीनं प्रत्यक्ष लिहिलेलं होतं की माझ्या आई वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे, पोलिसांनी माझं रक्षण करावं. पोलिसांनी तिला गाडीत बसून दिलं, संगमनेरच्या पुढे गेली ती नवऱ्याबरोबर. आई वडिलांना काही करता आलं नाही. अशी परिस्थिती. स्वयंवर करा तुम्ही, जरूर करा, पण ज्ञानोबारायांचे वाक्य फार महत्वाचे आहे. शोधून या कुळे दोन्ही, है की नाही? शोधून या कुळे दोन्ही, 2 कुळांचा शोध घेऊन मगच स्वयंवर करा. अन्यथा आपल्या जीवनामध्ये पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नाही. गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये 40 पासून 48 पर्यंत श्लोक आहे आणि त्या श्लोकांमध्ये पतंति पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया दोषे रेत कुलज्ञानाम वर्ण संकर कारकही. वर्ण संकर कारक, वर्ण संकर सांगितलेला आहे. म्हणून स्वयंवर जरूर केलं पाहिजे. आपल्याला अनुरूप असा आपल्याला पती आपण शोधला पाहिजे, पण जो शेवटच्या क्षणापर्यंत आपली साथ देईल असाच पती शोधला पाहिजे. नाहीतर महाराज पश्चातापाशिवाय काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून स्वयंवर विश्वमोहिनीचं राजा शिलनिधी त्याचा आयोजक आणि लग्न ठरलं. आपलं सुरू झाला कार्यक्रम. पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, चौथी रांग. पहिल्या रांगेमध्ये मानात स्थान नारद महर्षींना, दुसऱ्या रांगेमध्ये काही देव, तिसऱ्या रांगेमध्ये काही देव आणि चौथ्या रांगेमध्ये शेवटच्या कोपऱ्यामध्ये भगवान श्री हरी उभे. शेवटच्या कोपऱ्यामध्ये विश्वमोहिनी आली. तिने पहिली रांग सोडली, दुसरी रांग सोडली, तिसरी रांग सोडली आणि चौथ्या रांगेमध्ये गेली. पण त्या अगोदर एक असा शिवगणांनी नारद महर्षींना सल्ला दिला. म्हटलं महर्षी, मुलगी खूप सुंदर आहे आणि आपण लग्न करता. ते म्हटलं मी बघितलं तर पाहिजे. आणि ज्या वेळेस नारद महर्षींनी विश्वमोहिनी बघितली, त्यांना लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. कुणाला? महर्षींना, ज्यांनी कामाला जिंकलंय. आणि कामाला जिंकल्यामुळे ब्रह्मदेवाला सांगतायत, श्रीहरीला सांगतायत, शिवजींना सांगतायत, ते म्हणतात मला लग्न करायचंय. पण शिवगण म्हटले तुमचं सौंदर्य जे आहे तिच्या पुढे फिकं पडतंय. एक काम करा ना तुम्ही, श्रीहरी तुमचा मालक आहे, तुम्ही पाहिजे ते मागितलं तर तो तुम्हाला देण्यासाठी समर्थ आहे. बाहेर जा आणि घ्या मागून वर. असं आहे का? लगेच नारद महर्षी म्हटलं आलो 2 मिनिटात बाहेरून. दरबाराच्या बाहेर गेले, एका सरोवराजवळ गेले, श्रीहरीची प्रार्थना केली. हे श्रीहरी,
आजपर्यंत मी तुझ्याकडे धन दौलत ऐश्वर्य सत्ता संपत्ती काहीच मागितलं नाही. आज मी तुझ्याकडे एक मागतोय, मला सुंदर बनव. काय बनव? सुंदर. मला सुंदर बनव. देव म्हटले तथास्तु. या नाटे साहेब या, इकडनं पाठीमागून या. इकडनं रस्ता आहे बघा, इकडनं या पाठीमागून. सुंदर बनवलं. नारद महर्षींना आशीर्वाद दिला तथास्तु. आणि तथास्तु असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला तथास्तु असा. आणि सर्व शरीर सुंदर बनवलं, फक्त तोंडामध्ये बंदर. इकडे लक्ष द्या. शरीर सुंदर, फक्त तोंडात बंदर. सर्व शरीर सुंदर बनवलं, पण तोंड वानराचं. येऊन बसले. एका बाजूने एक शिवगण बसलेला, दुसऱ्या बाजूने एक शिवगण बसलेला. म्हटलं का रे, काय नारद महर्षी दिसतायत, किती सौंदर्य. संपूर्ण शरीर अंगकांती सुवर्णाची झाली. नारद महर्षींना वाटू लागलं खरंच मी सुंदर आहे काय, कारण ती शरीराकडे बघितलं सुंदर दिसायचे ना. संपूर्ण शरीर सुंदर, पण त्यांना त्यांचा चेहरा बघता येत नव्हता. आणि त्या काळामध्ये आरसे नव्हते. आरसा असतं मी म्हणून पाहतं, पावडर लावतं, मेकअप करतं, तसं काही नव्हतं आता. आणि शरीराकडे बघितलं, देह पालटलेला, वर्ण कलर पालटलेला. त्यांना वाटलं मी खरोखर सुंदर झालोय. आणि मग येऊन बसले. विश्वमोहिनी पायऱ्या खाली उतरली. पहिली रांग सोडली, दुसरी रांग सोडली, तिसरी रांग सोडली, चौथ्या रांगेमध्ये शेवटला श्रीहरी जवळ गेली आणि त्याला माळ घातली. नारद महर्षींचं टेम्परेचर 150 वर. सुंदर होऊन सुद्धा मला डावललं. सुवर्ण देह मिळाला तरी डावललं. राग आला. ह्या श्रीहरीची प्रार्थना करून काय उपयोग झाला, श्रीहरीची उपासना करून काय उपयोग झाला. आणि माझं लग्न झालं नाही, मला वरलं नाही, विश्वमुनी मला डावललं. विचार करू लागले आणि विचार करू लागले आणि विचार करू लागले. डावललं म्हणून बाहेर गेले रागाने. शिवगण सोबत. शिवगणाने सांगितलं, म्हटलं का हो महर्षी, आपल्याला डावललंय पण आपण आपला चेहरा बघितला. म्हटलं का, काय झालं. म्हटलं एक काम करा, तुम्ही तुमचा चेहरा बघा. नारद महर्षीने आपला चेहरा सरोवरामध्ये बघितला. संपूर्ण शरीर सुवर्णाचं, फक्त तोंड वानराचं. राग आला. डोळ्यातून नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. आजपर्यंत श्रीहरीचं तारा तुटेपर्यंत भजन केलं, चिपळ्या तुटेपर्यंत भजन केलं. माझ्या वाट्याला काय, वानराचं तोंड. राग आला. लाल बुंद झालेले. आणि तसेच ते नगर सोडलं आणि निघाले. रस्त्याने जात असताना तिकडनं रथामध्ये भगवान श्रीहरी सोबत लक्ष्मी आणि तिच्या सोबत विश्वमोहिनी, दोघी जणींना हा एकटा बाबा तिकडनं येत होते. जय हरी नारद बाबा हे आगीत रॉकेल. म्हणजे एक तर बायको मिळाली नाही, तो राग. आणि पुन्हा जय हरी घातला, हा दुसरा राग. आणि पारा मग 100 वर गेला. आणि मग म्हणू लागली, देवा अरे आजपर्यंत मी तुझं निष्काम भजन केलं रे. मी तुझ्याकडून काडीची अपेक्षा केली नाही, पद मागितलं नाही, सत्ता मागितली नाही. अरे दुर्लभ असणारा जो मोक्ष आहे, ज्यासाठी ऋषी मुनी आपल्याला उलट टांगून आणि साधना करतात, तो मोक्ष सुद्धा मी मागितला नाही. मी तुझ्याकडे आजपर्यंत तुझी निष्किंचन भक्ती केली आणि त्याचं फळ काय, वानराचं तोंड मिळालं मला, विश्वमोहिनीने मला डावललं, हे फळ मला दिलं तू. आणि शिव्या देऊ लागले, जा जा. अरे ज्या वानराचं तोंड दिलंय त्या वानराशिवाय तुझा अवतार पूर्ण होणार नाही. पहिला शाप. आणि दुसरा शाप दिला, आज मी पत्नीच्या विरहामध्ये फिरतोय ना, तसा तू सुद्धा एक दिवस पत्नीच्या विरहामध्ये फिरशील. दुसरा शाप दिला. मंजूर आहे, मला कबूल आहे, तुझा शापही मला कबूल आहे. कारण रावणाचा जो अवतार पूर्ण करायचा होता त्याचं मूळ कारण नारद महर्षी होते. ही कथा तुलसी रामायणामध्ये आलेली. शिव महापुराणातली कथा तुलसी रामायणात घेतली तुलसी महाराजांनी.
म्हणून रामकथेचा पहिला दिवस शिवचरित्र असतं आणि नंतर रामकथा सुरू होते. आणि मग शाप दिला. आतापर्यंत नारद महर्षी रडत होते, आता देव रडू लागले. श्रीहरीच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. लक्ष्मीला वाईट वाटलं. म्हटलं गाव हा बाबा तारी वाजवणारा, चिपळ्या वाजवणारा, तुम्हाला काही पण बोलतो, वानर होशील काय, तुझी पत्नी तुझा वियोग घडेल काय, तुम्हाला काय वाटलं पाहिजे? या बाबाचं काय ऐकलं तुम्ही? अगं लक्ष्मी, तुला माहिती हा कोण आहे? ज्यानं आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, आपल्या भोगांवर तुळशीपत्र ठेवलं आणि रात्रंदिवस माझा भजन करतोय, हा माझा नारद आहे, हा माझा ब्रह्मर्षी आहे, हा माझा भक्त आहे. नुसता भक्त नाही, माझा निष्काम भक्त आहे. त्याने जन्मभर माझी सेवा केली, काडीची सुद्धा अपेक्षा केली नाही. आणि आज त्याने मला शिवाय दिला, मला वाईट नाही वाटत, कारण आजपर्यंत त्याने जन्मभर माझी स्तुती केली ना, आज मला त्यांना शिव्या देऊ दे. मला जितक्या काही शिव्या द्यायच्या असेल देऊ दे, मी शिव्या खायला तयार आहे. कारण हा शिव्या देण्याचा अधिकार फक्त त्याचा आहे. हा शिव्या देण्याचा अधिकार माझ्या नारदाचा आहे, हा अधिकार इतरांचा नाही. आणि खूप शिव्या खाल्या. आणि मग प्रभूंनी आपली माया आवरली. आणि ज्यावेळेस माया आवरली, नारद महर्षींच्या लक्षात आलं की आपण काय करून बसलो. श्रीहरींना शाप दिला, आपल्या आराध्य दैवताला शाप दिला. आणि मग भगवान श्रीहरी सांगू लागले, अरे नारदा, तुझी काय ताकद आहे मला शाप देण्याची, पण माझी इच्छा आहे की तुम्हाला शाप द्यावं. कारण सनकादिक ऋषींनी जे जयविजयाला शाप दिलेला आहे की तुम्हाला 10 जन्म घ्यावे लागतील, त्याचा उपशाप असा आहे की 3 जन्मामध्ये वैर भक्ती केली तर 10 जन्म घ्यावे लागतील, आपलं भक्ती केली तर 10 जन्म घ्यावे लागतील, आणि वैर भक्ती केली तर 3 जन्मात मुक्ती. म्हणून पहिला जन्म हिरण्याक्ष हिरण्यकशिपू, दुसरा जन्म रावण कुंभकर्ण, आणि तिसरा जन्म दंतवक्र शिशुपाल. हा तिघांचा जन्म आहे. आणि म्हणून माझा जो दुसरा जन्म आहे प्रभू रामचंद्रांचा, त्या अवताराची पार्श्वभूमी माझ्या नारदाने पूर्ण केली, म्हणून त्याचा शापही मला मंजूर आहे. कधी कधी शाप सुद्धा वरदान होत असतो. आणि म्हणून नारद महर्षीचा शाप आनंदाने स्वीकारला. आणि शाप स्वीकारला आणि सांगितलं, नारदा, तुझी शाप देण्याची ताकद नाही, पण माझी जी इच्छा आहे की तू मला शाप द्यावं, तेव्हा पुढील चरित्र पूर्ण होईल. आणि अशा पद्धतीने ही नारद चरित्र मध्ये आलं. आणि कामदेवाच्या अपेक्षेपासून, नवे नवे कामदेवाच्या अभिमानापासून नारद महर्षींची सुटका केली. आता पुढे चरित्र असं आहे की सती चरित्र जे आहे, म्हणजे भगवान शिवजी हे निष्काम, ज्यांना कशाचाही लेश नाही, मग त्यांचं लग्न कसं झालं हा प्रश्न शौनकादिक ऋषींनी विचारला की हे ब्रह्मन, जे स्मशानभूमीत राहतात, ज्यांच्या अंगावर भस्माचं पांघरुण आहे, ज्यांच्या गळामध्ये वासुकी नाग आहे, कमरेला व्याघ्रांबर आहे, ज्यांचा वास स्मशानभूमीत आहे, त्यांनी लग्न कसं केलं, का केलं, कधी केलं, हे कृपया करून तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग त्याचं मूळ कारण सांगू लागले. आता एक कथा 4 ठिकाणी चालू आहे. पहिली कथा चालू आहे कैलासामध्ये. वक्ता आहे भगवान शिवजी, श्रोता आहे भगवान पार्वती, जागा आहे अक्षय वटाखाली. दुसरी कथा चालू आहे ब्रह्मलोकामध्ये. वक्ता आहे ब्रह्मदेव, ऐकणारे आहे नारद महर्षी, स्थान आहे ब्रह्मलोक. तिसरी कथा चालू आहे बद्रिकाश्रमामध्ये. वक्ता आहे सनकादिक ऋषी, श्रोता आहे व्यास महामुनी, आणि स्थान आहे बद्रिकाश्रम. आणि चौथी कथा चालू आहे प्रयागराज तीर्थावर. वक्ता आहे सुत महामुनी, श्रोता आहे शौनकादिक हजारो ऋषी, आणि स्थान आहे त्रिवेणी संगम. आणि 5वी कथा चालू आहे आंबेबावल्यामध्ये. वक्ता आहे मी, ऐकणारे आहेत तुम्ही, आणि त्रिवेणी संगमाची जागा आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओग नाम त्रिवेणीचा. देव, भक्त आणि देवाचं नाव, या तीनही गोष्टी या शिवजींच्या दरबारामध्ये आहे. म्हणून 5वी कथा आपल्या आंबेबावल्यामध्ये चालू आहे. शौनकादिक ऋषी सुत महामुनींना कथा समजावून सांगतायत की सुतजींचं लग्न कसं झालं. त्याचा मूळ भाग असा आहे की भगवान श्रीहरींनी कमळाच्या माध्यमातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. ब्रह्मदेव उत्पन्न झाले. तप या शब्दाने ब्रह्मदेवाने हजारो वर्ष तप केलं, आणि त्याचा कृपा आशीर्वाद म्हणून सृष्टी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला प्राप्त झालं. ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करू लागले.
त्यामध्ये जीवसृष्टी उत्पन्न करत असताना पहिला पुरुष निर्माण केला मनु राजा आणि शतरूपा. जीवसृष्टीमध्ये पहिलं जोडपं तयार केलं मनु राजा आणि शतरूपा. आणि मनु राजा आणि शतरूपा पासून मग सगळी जीवसृष्टी निर्माण केली, सप्तऋषी निर्माण केले. पण पहिले मनु आणि शतरूपा, मनु शतरूपा निर्माण झाली. मनु आणि शतरूपाला 3 मुली आणि 2 मुलं झाली, 3 कन्या आणि 2 मुलं. पहिला प्रियव्रत, दुसरा उत्तानपाद आणि 3 मुली देवहूती, आकोती आणि प्रसूती. पहिली मुलगी देवहूती, दुसरी आकोती आणि तिसरी प्रसूती. उत्तानपाद राजाचं लग्न झालं सुनीती आणि सुरुची बरोबर. प्रियव्रताचं लग्न झालं. आपल्याला दोघांचं चरित्र बघायचं नाही, आपल्याला चरित्र बघायचं देवहूती, आकुती आणि प्रसूती चरित्र बघायचं आपल्याला. कारण देवहूती पासून कपिल महामुनी तयार झाले, आकुती ही ऋषी प्रजापतींना दिली आणि प्रसूती ही दक्ष प्रजापतीला दिली. दक्ष प्रजापती हाय पण ब्रह्मदेवाच्या सृष्टीमधील एक. जीवसृष्टी निर्माण करायची आणि मग भगवान शिवजी हे ईश्वर स्वतः सर्व विश्वाला निर्माण करणारे. खर तर भगवान शिवजींपासून 3 दैवतांची निर्मिती. भगवान शिवजी घ्या, भगवान श्रीहरी घ्या. भागवत महापुराणामध्ये श्रीहरीपासून सांगतात आणि शिव महापुराणामध्ये भगवान शिवजीपासून. पण दोघी एकच आहे. हरी हरा भेद नाही नका करू वाद. ऐक ना, दोघे एकाच हृदयी गोडी साखरेच्या ठाई. साखर आणि गोडी वेगळा नाही, पेढा आणि गोडी वेगळी नाही, ऐक नाही. अग्नी आणि त्याचं उष्णता ही वेगळी नाही. त्याप्रमाणे भगवान शिवजी आणि भगवान श्रीहरी भेद कासे नाड एक वेलांटीचा आड. भेदक जो असतो त्याला एका वेलांटीचा प्रश्न आहे. हरी आणि हर, हरी आणि हर फक्त एकच वेलांटी फक्त महत्वाची आहे. इकडं हरी, इकडं हर. आणि म्हणून दोघं एकच आहे. दोघं एक असल्या कारणाने भागवत महापुराण म्हणतो श्रीहरीने उत्पत्ती केली विश्वाची. शिव महापुराण सांगतं भगवान शिवजीने उत्पत्ती केली. आम्हाला दोघंही मान्य आहे, कारण दोघांचाही जन्म नाही, दोघंही अजन्म आहे, अजन्मा तत्व आहे. आणि दोघंही अजन्मा तत्व असल्या कारणाने दोघंही सेम आहे, दोघंही सारखे आहे. आणि मग या शिव महापुराणामध्ये कथा अशी आहे की भगवान शिवजींनी रुद्र, विष्णू आणि ब्रह्मदेव यांना निर्माण केलं. आणि मग ब्रह्मदेवाने जीवसृष्टी निर्माण केली, असा क्रम सांगितलेला आहे. आणि अशा क्रमाने ब्रह्मदेवाने मनु शतरूपा निर्माण केली. त्यापासून 5 अपत्य झाले, 2 मुलं 3 मुली. त्यामध्ये शेवटची मुलगी आहे प्रसूती. आणि मग त्या प्रसूती कुणाला द्यायची? कारण आकुती दिली ऋषी प्रजापतींना, देवहूती दिली कर्दम ऋषींना आणि प्रसूती दिली दक्ष प्रजापतीला. दक्ष प्रजापती बरोबर त्याचा विवाह झाला. कोणाचा? प्रसूतीचा. आणि विवाह झाल्यावर काय झालं, त्यामध्ये एक चरित्र असं घडलं की सृष्टी उत्पन्न करत असताना ब्रह्मदेवाकडनं एका कन्येची उत्पत्ती झाली, संध्या नावाची. संध्या नावाची कन्या उत्पन्न झाली. आणि ती कन्या उत्पन्न झाल्यावर ती दिसायलाच इतकी सुंदर होती की ब्रह्मदेवाचं मन भाळलं. ब्रह्मदेव हा मोहित झाला तिच्या सौंदर्यावर. भगवान शिवजी प्रगट झाले. अरे बाळा, तुला काही लाज वाटली पाहिजे. जिला निर्माण केलं तिच्यावर तू मोहित होतो, तुला काही वाटतं का? आणि त्याचा गैरसमज दूर केला. ब्रह्मदेवाने हे चांगलं मानायचं, द्वेषापोटी भगवान शिवजींचा राग करू लागला. बघा काय काय लोक, आपण त्यांना समजावून सांगितलं की ते आपल्यामध्ये बदल नाही करत. जनकदादा बरं का, ते बदल करत नाही, ते राग मानतात. जनकदादा बोलले की तुम्ही असं असं बोललं पाहिजे. ते मध्ये तेव्हा जनक बोला काही कळत नाही, मी जास्त शहाणा. मानलं पाहिजे, कुणाची तरी वचन आपण मानले पाहिजे. ज्या अर्थी समोरची व्यक्ती आपली त्रुटी काढते. मी कल्याणला मुंबईला जात असताना एका दवाखान्यामध्ये एक वाक्य वाचलं होतं. वाक्य फार गोड होतं. तुम्ही चुका दाखवा, आम्ही रिपेअर करतो. माणूस असा असला पाहिजे. तुम्ही चुका दाखवा, आम्ही रिपेअर करतो. तुम्ही आमच्या चुका दाखवा, आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो. माणसाने जन्मभर एवढं वाक्य सांभाळलं तर तो देव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, आपल्यामध्ये असणाऱ्या 1000 चुका जर कुणीतरी आपल्याला फ्री मध्ये दाखवत असेल तर चुका सुधारायला काय अडचण आहे?
काहीच अडचण नाही. बरं मोफत आहे, आता मोफत सल्ली मिळत नाही. आपण जर नाशिकला एखाद्या ऑफिसला गेलो तर ते मध्ये 500 रुपये चार्जेस वन टाइम. जनक भाऊ 500 रुपये चार्जेस. एकदा जर मीटिंग केली तर 500 रुपये, दोनदा मीटिंग केली 1000 रुपये, असे नियम आहे. मोफत कोण सल्ला देतं? आणि एखादा जण आपल्याला मोफत सल्ला देत असेल की तुमच्यामध्ये ही चूक आहे, तुमच्यामध्ये ही त्रुटी आहे, तर ती आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जरूर केला पाहिजे. तर आपल्यामध्ये सुधारणा होईल, तर आपल्यामध्ये बदल होईल. आणि तुकोबारा स्पष्ट वर्णन करतात, देहाचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य जन्म. आहे की नाही? देहाचा पालट धरारे काही, मनुष्य देहामध्ये आपण काहीतरी चेंज केलं पाहिजे, बदल केला पाहिजे. आपल्यामध्ये आपण डेव्हलप केलं पाहिजे, नवीन भाषा डेव्हलप झाला पाहिजे, आपण बदल झाला पाहिजे. आणि ते शिवजींनी सांगितलं, ब्रह्मदेवाला राग आला. ब्रह्मदेव म्हटले हा माझी चुका, हा माझी चुकी सांगतो. आणि मग ते राग मनामध्ये धरलेला आणि मला कन्येला आडवा झाला. भगवान शिवजींचं लग्न करायचं ठरवलं. कोणी? ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवांचा असा गैरसमज होता की मी जी निर्माण केलेली सृष्टी आहे त्या सृष्टीमधील शिवजी सुद्धा एक जीव आहे, असं ब्रह्मदेवाचं म्हणणं होतं. आणि मग भगवान शिवजी कैलास पर्वतावर तपाला बसलेले. कोण? भगवान शिवजी. आणि भगवान शिवजी तपाला बसलेले. ब्रह्मदेवाने कामदेवाला बोलवलं, वसंत ऋतून सह बोलावलं. म्हटलं जा, ते शिवजी तपाला बसले, त्यांच्या तपाचा साधनेचा भंग करा. गेले, नृत्य केलं, गायन केलं, वेगवेगळे राग आळवले, वसंत ऋतू निर्माण झाला, पंचबाण सोडले, सर्व प्रयत्न केले. भगवान शिवजीवर परिणाम झाला नाही. पण त्यांनी डोळे उघडले, बघताय समोर कामदेव, वसंत ऋतू, सर्व त्यांचं सहकारी सोबत. भगवान शिवजींना राग आला, हा वारंवार मला त्रास द्यायला येतो. कामदेवाला जाळून भस्म केलं, कामाला जाळून भस्मसात केलं, कामाला जाळून भस्मसात केलं. रती रडू लागली, कारण रती ही सुद्धा दक्ष राजाची मुलगी आहे. दक्ष राजाला 60 मुली. पुढे सांगतो मी पुढे बोलताना. तर ती रती रडू लागली आणि मग ते काम जळून भस्मसात झाला. कामदेव त्या रती ब्रह्मदेवाला जाऊन सांगू लागली, माझा पती गेला. ते बाकीच्याने मी भरपूर प्रयत्न केले, काही परिणाम नाही, काही बदल नाही. आणि मग भगवान श्रीहरींनी ब्रह्मदेवाला बोलावून घेतलं. ब्रह्मदेवा, तुला जे वाटतंय त्याप्रमाणे भगवान शिवजी नाही. आपल्याला एकदा अनुभव आलेला आहे की भगवान शिवजी हे अनादि तत्व आहे, निर्गुण तत्व आहे, अजन्मा तत्व आहे. त्यामुळे त्यांची परीक्षा तू बघू नको. उलट त्यांची परीक्षा बघण्यापेक्षा काय कर, त्यांची परीक्षा बघण्यापेक्षा तू त्यांना शरणागत हो. होई शरणागत हातवा सेवेसी सादर. शरणागत हो किंवा सेवा करण्यासाठी तत्पर हो. आणि मग दुसरा एक सल्ला सांगितला, शिवजींची सेवा करा. आणि तुम्हाला वाटत असेल की शिवजींचा विवाह व्हावा, तर आपण आदिशक्ती जगतजननी जगदंबा आई भगवती हिची उपासना करा. आणि मग ब्रह्मदेवाने जगदंबेची उपासना सुरू केली. अनादि अंबिका, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. आणि अनादि जगदंबेचं भजन सुरू केलं. जगदंबेचं भजन सुरू केलं, तप करू लागले. आणि ब्रह्मदेवांना भगवती प्रसन्न झाली आणि सांगितलं की तुमची इच्छा आहे की आदिशक्तीनं भगवान शिवांबरोबर विवाह करावा, तरी हे मी मान्य करते. परंतु भगवती ज्या घरामध्ये जन्माला येणार आहे तिकडेही पण भगवान श्रीहरींनी प्रेरणा दिली. काय? हे दक्ष राजा, तू सुद्धा भगवतीची उपासना कर. म्हणजे दोघांना एक वेळ सांगितलं, ब्रह्मदेवालाही सांगितलं आणि दक्ष राजालाही सांगितलं. दक्ष राजाला का सांगितलं? कारण ज्या घरामध्ये अवतार होणार आहे ते घरही पवित्र पाहिजे ना, है की नाही? आपल्या तुकोबारायांचं वर्णन आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, है की नाही? कुळ पवित्र असावं लागतं.
आणि देश पावन असावा लागतो. कुळ पवित्र नसेल, देश पावन नसेल तर जन्म घेता येत नाही. ऐक नाही, जन्म घेण्यासाठी कुळ पवित्र असावं लागतं. मग ज्या घरामध्ये जन्म घेणार आहे त्या उमामय्याची, सतीमय्याची आई कोण होती? ही जी आई होती ही सुधा नावाची जी मुलगी आहे, ती सुधा नावाची मुलगी पितरांना दिलेली होती. आणि त्या पितरांतर्फे त्यांना 3 कन्या झालेल्या, मेन्या, धन्या आणि कालावती. पहिली आई मेन्या, दुसरी आई धन्या आणि तिसरी आई कालावती. पुढे यांचा अवतार कार्य. ह्या तिघी योगिनी होत्या. या योगिनी असताना रोज भगवान श्रीहरीचं दर्शन करण्यासाठी वैकुंठात जायच्या. एके दिवशी दर्शन करून बाहेर बसलेले दरबारामध्ये सनकादिक ऋषी आले. सर्वांनी दर्शन घेतलं, पण सनकादिक ऋषींनी काही दर्शन घेतलं नाही. राग आला कुणाला? सनकादिक ऋषींना, की माझं दर्शन घेतलं नाही. शाप दिला की तुम्ही मृत्यूलोकात जन्म घ्याल म्हणून. कोणाला? 3ही योगिनींना शाप दिला. 3ही योगिनींना शाप दिला. तिघी जणी जन्माला आल्या. एक झाली मेन्या, एक झाली धन्या, एक झाली कालावती. पुढे त्यांचा अवतार कार्य आहे. दक्ष राजाची जी पत्नी आहे प्रसूती, प्रसूतीच्या उदरामध्ये प्रसूतीला सांगितलं तू तप कर म्हणून. दक्ष राजाला सांगितलं तप कर म्हणून. दक्ष राजाने उपासना सुरू केली. दक्ष राजा तप करू लागला. तिकडे ब्रह्मजी तप करू लागले. ब्रह्मदेवाला दर्शन दिलं की आपल्याला जी तुमची इच्छा आहे की भगवान शिवजींचा विवाह व्हावा, तो विवाह आपला होईल. आणि दक्ष राजाला सांगितलं की मी तुझ्या उदरामध्ये, तुझ्या घरामध्ये जन्म घेणार आहे. काय सांगितलं? तुझ्या घरात मी जन्म घेणार आहे, दक्ष राजाला सांगितलं. आणि मग दक्ष राजाने साधना करत असताना आपल्या घरामध्ये साक्षात जगज्जननी भवानी प्रगट होणार आहे. आणि मग आनंदी आनंद, आईला आनंद, दक्ष राजाला आनंद, दोघाला आनंद झाला. आणि काल परत्वे, युग परत्वे, काल परत्वे प्रसूती मातेच्या उदरामध्ये सतीमाईचं आगमन झालं. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. काही डोहाळे असतात, डोहाळे. सतीमाईंच्या आईला म्हणजे प्रसूतीला काही डोहाळे होते. माता माऊलींना हे एक अलौकिक असा हा चमत्कार आहे. जगाच्या पाठीवर जे बाळ उदरामध्ये येणार असतं ते बाळ कसं आहे त्याची पूर्व सूचना ते बाळ आईला देत असतं. मी कसा आहे? समजा कोळसा मागितला, आपण समजा कल्पना करायची बाळ कसं आहे. माती मागितली, ढेकळं खातात ना काही जण, ढेकळं काही जण राख खातात, राख, चुल्याची राख आहे का नाही. काही ना राख आवडते, काही ना गांडुळाची माती आवडते, काही ना चिंचा आवडतात, चिंचा, काही ना बोरं आवडतात. आता मला सांगा, बोरान चिंचा आवडणारे कुठे छत्रपती शिवराय जन्माला घालणार आहे? शक्य नाही. हे आपलेच खैरे बांडे आपले. जन्माला येण्यासाठी आईला सुद्धा साधना करावी लागते, तप करावं लागतं, उपासना करावी लागते. जो युग पुरुष जन्माला येणार आहे आणि जो हजारो जीवांचा कल्याण करणार आहे, तो युग पुरुष ज्या कुशीमध्ये राहणार आहे ती कुश किती पवित्र पाहिजे कांगणे दादा, किती पवित्र पाहिजे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं ऋण कुणाचं असेल तर आमच्या माऊल्यांचं ऋण आहे. आणि खरोखर आई त्यांचं ऋण मानण्यासारखं. बघा, त्याच सगळ्यात जास्त आहे. सगळा मंडप त्यांनी बारला. म्हणजे आपल्या गावात फक्त 10 लोक आहे का? 10 लोक आहे आपल्या गावात. भाऊ काय म्हणणं तुमचं? आपल्या गावात लोक नाही, माणसं नाही, माणसं आहेत, पण ते नाही, सगळ्या महिला आलेल्या आहे. काल कमी होत्या, आज जास्त आल्या आणि खरोखर आल्या. त्यांचं वर्णन करण्यासारखं आहे. आणि सर्व शास्त्र पुराण म्हणून त्यांची महती गातात. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. थोर उपकार आहे का एखादं गाणं पाठ? अनंत उपकार आहे, थोर उपकार आहे. आणि मग प्रसूती मातेने
तिला माहिती होतं की जगतजननी जगदंबा भवानी माझ्या उदरात प्रगट होणार आहे, माझ्या उदरात उदरामध्ये येणार आहे, माझ्या अंगणामध्ये येणार आहे. तिने साधना सुरू केली, व्रत वैकल्य सुरू केले. आणि खरोखर पूर्वीच्या एका काळामध्ये आमच्या माता माऊल्या व्रत वैकल्य करायच्या. आजही करतात काही जणी, नाही असं नाही, बऱ्याच महिला व्रत वैकल्य करतात आणि केलंही पाहिजे. कारण का, स्त्री हा घराचा खांब आहे. काय खांब? खांब आधार आहे. स्त्री हा घराचा खांब आहे, आधार आहे. तिचं तिची संस्कृती, तिचे संस्कार, तिचं व्रतवैकल्य जर मजबूत असलं तर ताकद नाही घर हलण्याची. जालिंदर दैत्य होता, जालिंदर दैत्य होता. तो चुकीचे कर्म करायचा, पण वृंदा अशी पतिव्रता होती की तिच्या पातिव्रत्याने जालिंदर अजय होता. जरी तो चुकीचे कर्म करायचा, पण पातिव्रत्य धर्म हा वृंदेचा होता आणि त्या जोरावर तो अजय होता. त्याप्रमाणे घराघरातली प्रत्येक वृंदा ही कोण आहे? माऊली वृंदा येते आणि तिच्या जोरावर तिचा पती हा अजय. म्हणून आपण जे कर्म करतो, आता ही इतकी मोठी यांची उपासना आहे बघा. मग काल 3 तास, आज 3 तास, याचा परिणाम कुठंतरी कुटुंबावर, त्यांच्या अन्नावर. आता यांनी हे ऐकलं, उद्या दिवसभर चर्चा करणार की काल कोणता विषय झाला काय, आणि हे नकळतपणे अन्नामध्ये प्रवेश होतो. आणि त्या अन्नात झालेला प्रवेश पुढे भविष्य काळामध्ये आपल्या घरामध्ये ते संस्कार नांदत असतात. म्हणून यांचा फार मोठा वाटा आहे. प्रसूती मातेनं मनावर घेतलं आणि व्रत वैकल्य सुरू केले. काल परत्वे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि साक्षात उमा भगवती आई जगदंबा जगत जननी भवानी दक्ष राजाच्या घरी जन्माला आली. शुद्ध बीजा पोटी, 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 फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, 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 मुखी अमृताची शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. गोमटी, गोमटे फळाची फळेही गोमटी, हे की नाही. जर चांगलं बियाणं आपण जर रुजवलं, चांगलं बीज जर लावलं तर गोमटे फळं येतात. आपल्याला अनुभव आहे, आपण दर्जेदार बियाणांचा वापर करतो, परिणाम दर्जेदार पिकं आपल्याला प्राप्त होतात. त्याप्रमाणे आपण चांगले संस्कार केले किंवा आपण व्रत वैकल्य चांगलं केलं की दर्जेदार मुलं जन्माला येतात महाराज, एक लक्षात घ्या. म्हणून संस्कार हा घराचा कणा आहे, कुटुंबाचा आधार आहे आणि राष्ट्राचा आधार आहे. काय? संस्कार हा आधार आहे. संस्काराशिवाय जीवन नाही. संस्कार नसेल तर जीवन नरक आहे आणि संस्कार जर असतील तर जीवन स्वर्ग आहे. जीवनाचा स्वर्ग जर करायचा असेल तर मुलांना संस्कार करा आणि जीवनाचा नरक करायचा असेल तर मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवा.
संपत्ती कमवणारे मुलं अजय झाले की संस्कार करणारी मुलं अजय झाले? संस्कार करणारी मुलं अजय झाले. ज्यांच्या जीवनामध्ये आई वडिलांनी मुलांवर संस्कार केले ते मुलं हे दिगंत झाले. अंजनीच्या सुताम तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया, बालपदी गेलासी तू सूर्याला धराया, बाळपणी गेलासी तू सूर्याला धराया. आहा धरली ही धरणी थर थरले आसमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. हे काव्य मी का म्हटलो त्याचं कारण असं आहे, आज प्रत्येक गावामध्ये एखादी गोष्ट नसेल एखादी गोष्ट असेल, काही गोष्टी नसतील काही गोष्टी असतील, पण मला असं एक गाव दाखवा की ज्या गावामध्ये हनुमंतरायांचं मंदिर नाही. दाखवा, मला शोधून दाखवा. मला हनुमंतरायांचं मंदिर नाही असं गाव दाखवा, माझ्याकडून 1 रुपया बक्षीस मिळवा. आहे का? आहे असं एखादं गाव? नाही. का नाही? त्याचं कारण असं आहे, ज्या आईनं त्या लेकराला घडवलं तिनं वर मागताना असा वर मागितला होता की जगाचा बाप जन्माला येईल आणि त्या जगाच्या बापाची माझा मुलगा सेवा करेल, असा वर मागितला होता. परिणाम, जगाच्या बापाचे मंदिर नाही गावोगावामध्ये, पण हनुमंतरायांचे मंदिर गावोगावामध्ये. गावोगावात सप्ताह होत असेल नसेल, कीर्तन होत असेल नसेल, भजन कीर्तन होत असेल नसेल, पण गावागावामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये तुम्ही कुठेही जा, हनुमंतरायांचं मंदिर आहे. का? कारण जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो बिचारी वांज भली न गवाय आपना नूर. जननी जने तो भक्त जने या दाता जने या शूर जने. एक तर भक्त जन्माला घालायचा, एक तर दाता जन्माला घालायचा, नाहीतर शूर जन्माला घालायचा. छत्रपती शिवरायांसारखा शूर जन्माला घालायचा, बलिराजासारखा दाता जन्माला घालायचा, किंवा माझ्या हनुमंतरायांसारखा भक्त जन्माला घालायचा. असं काहीतरी केलं पाहिजे. आणि हे सर्व जन्म घालणारी फक्त आमची माऊली, तिच्या उदरातूनच हे सर्व दिव्य पुरुष जन्माला येत असतात. आणि म्हणून बलिराजासारखे, हनुमंतरायांसारखे, भगतसिंहासारखे, राजगुरू सारखे ह्या सर्वांची अवतार कार्याची मुख्य जननी कोण असेल तर आमची माऊली आई आहे. आणि म्हणून संस्कार केले पाहिजे. प्रसूती मातेच्या उदरामध्ये जगदंबेचा जन्म झाला. सुंदर अलौकिक रूप. एक लक्षात घ्या, भगवती आई जगदंबा इतकी सुंदर आहे, तिचं वर्णन ज्ञानोबारायांना करावं लागलं. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये वर्णन करतात, हरुमने नेनी जय. भगवान शिवजी वर्णन करतात, देवी जैसे का स्वरूप तुझे, हे जगदंबे जगज्जननी तू इतकी सुंदर आहे की तुला रोज बघितलं की तू अशी नित्य नूतन दिसते. आपल्यासारखं ढालता सूरज धीरे धीरे ढालता ही रह जाएगा असं नाही. असं काय झालं, एक आजी बाजारात गेली. आरसा केवढ्याला दादा? आजी आरसा 200 रुपयाला आहे. काय बोलतो असा तो? असं काय बोलतो? तिकडे जर आपण याच्यात गेलो कोकणामध्ये, क असं बोलतो, क असं बोलतो तू. इतकं कुठं माग असतं का आरसा? क असं बोलतो. का असा बोलतो? बर, म्हटलं काय झालं? अरे म्हटलं आमच्या काळामध्ये आरसा 20 रुपयाला होता, आणि आता मी आरशामध्ये बघते तर आरसा 200 रुपयाला आणि चेहरा विद्रूप दिसतो. त्या काळामध्ये आरसा 20 रुपयाला आणि चेहराही सुंदर दिसायचा. आजी हे केव्हाच बोलते तू? म्हटलं मी 16 वर्षाची होते. मग बरोबर आहे ना, 16 वर्षाची असताना तू सुंदरच होते, दोष आरशाचा नव्हता.
आता तू 10,000चा जरी आरसा घेतला आणि तू फाउंडेशन मेकअप जरी केला, फाउंडेशन मेकअप तुम्हाला कळतो चांगला आहे की नाही? फाउंडेशन लेप वर लेप, लेप वर लेप, फाउंडेशन मेकअप जरी केला तरी तू सुंदर होऊ शकत नाही, कारण तुझं रनिंग चालू आहे 75 म्हणजे 75 रनिंग चालू असल्यामुळं तू काही सुंदर होऊ शकत नाही. म्हणजे आपलं सौंदर्य हे काळाच्या अधीन आहे. आपण काळाच्या कचाट्यात असल्या कारणानं आपण टप्प्याटप्प्याने वृद्ध होत जाणार आहोत. पण आई जगदंबा उमा भगवती इतकी सुंदर, हरुमने नेनिजे देवी दैसे का स्वरूप तुझे, हे जगदंबे तू इतकी सुंदर आहे. हे वर्णन का केलं? तैसे नित्य नूतन दिखीजे गीता तत्व, ज्याप्रमाणे तू सुंदर आहे त्याप्रमाणे गीता तत्व सुंदर आहे. म्हणून आई जगदंबा भगवती इतकी सुंदर आहे. आणि मग छोटं बाळ 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 5 दिवस झाले, तिच्या कायेमधून असा प्रकाश पडायचा, कारण साक्षात जगतजननी असल्या कारणानं, जगताचा आधार आहे जगदंबा, जगताचा आधार असल्या कारणाने प्रसन्न आणि अलौकिक तेज, प्रसूती मातेला आनंद, दक्ष राजाला आनंद, मग हलू लागली, हालता चालता चालू लागली. ते याच्यात चालते ना, गुडगा टेकवत रंगनी रंगना तोम्या देखील असये, तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान श्रीहरीचं वर्णन करत असताना गोकुळामध्ये तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत आहे की नाही. भगवान श्रीहरिकांना या रांगायचे. त्याप्रमाणे उमामय्या प्रसूती मातेच्या दक्ष राजाच्या दरबारामध्ये रांगू लागली. रांगता रांगता चालू लागली आणि चालताना उठायची, पडायची. तुम्ही बारीक लेकरू बघा, जे छोटा असताना रांगताना ते बसतं आणि बसताना उठतं पुन्हा पडतं, उठता पडतं पुन्हा पडतं, उठतं पुन्हा पडतं, आणि ते सर्व गुडघे ढोपर सगळे फुटलेले. आई परेशान होती. अगं बाळा शांत बस. पण ते बाळ चपळ असतं, इतक्या तिकडं इतक्यात तिकडं, इतक्यात या बाजूला इतक्यात त्या बाजूला, चपळ. त्याप्रमाणे उमामय्या चपळ गतीने पळू लागली, इकडे इतक्यात इकडे तिकडं. आणि पिवळा धागा शिवलेला तिला. कसा? पिवळा धागा, मुळात तेज पितांबरासारखं चेहऱ्यावरलं, आणि त्यात पिवळा धागा, त्याला कमरेला लाल पट्टी बांधलेली. कशी? लाल पट्टी. आणि बारीक गुलाबाचे हार घातले. डोळ्यापुढे आणा सौंदर्य किती सुंदर. आणि आमच्या माता मावल्या जर ते बारीक लेकरू ज्युनियर केजीला चाललं ना, ते बुच्ची बांधता, अशी बारीक लबर लावता आणि एक शेंडा काढून देता वरती. ते जावळाचे केस असतात ना, ते एक शेंडा पुढं काढून देतात आणि बाकीचे केस अशी कानावरून खाली ओढतात. आणि मग ते एक वही द्यायची, त्याला काहीच येत नाही. ते मॅडम, अहो मॅडम आमची दिदी येऊ राहिली बरं का. अहो म्हटली काय शिकणार आहे? काही नाही, तिला मसाला भात खाऊ घाला. हाय का इथं मसाला भातावाले? हा, ते बघा अंगणवाडी सेविका, मसाले भात खाऊ घाला म्हणते आमच्या लेकराला. खाऊ द्या, शासनाकडून येतोय. आणि मग तो छोटीशी ती केसांची छान अशी हे काढलेली वरती, छान जागा, पायामध्ये घुंगराच्या हे बांधलेल्या, काय तोडर बांधलेल्या, हातामध्ये तो हे असतो बिंडला म्हणतात त्याला, आपल्याकडे बिंडच म्हणतात ना. हा, ते बिंडला बांधतात त्याला. काळ्या दोऱ्याची अजून हे असते एक. आणि गोड अशी उमामाया दिसू लागली आणि खेळू लागली, रांगू लागली, चालू लागली. आणि आता ती जगतजननी असल्या कारणानं ना रांगता रांगता खेळता खेळता तिच्या लक्षात येऊ लागलं की आपलं अवतार कार्य हे इतर कार्यासाठी नाही, तर महान तत्व जे भगवान शिवजी आहे यांना प्राप्त करण्यासाठी आहे. कशासाठी? यांना प्राप्त करण्यासाठी आहे. आणि मग तपश्चर्या करू लागली. कैलास पर्वतावर पूजा करत, आपल्या त्या नगरीमध्ये पूजा करत भगवान शिवजी कैलासावर, आणि पूजा करायची, साधना करू लागली, तप करू लागली. आणि तप करत असताना इतकं तप केलं, म्हणजे दक्ष राजाने तप केलं यात नवल नाही, ब्रह्मदेवाने तप केलं यातही नवल नाही, साक्षात उमामय्या तप करू लागली. आणि मग सर्व देव भगवान शिवजींकडे गेले
की साक्षात जगज्जननी जगदंबा भवानी आपल्या बरोबर विवाह करण्यासाठी इच्छुक आहे, आपण विवाहासाठी तयार व्हावं. आणि मग साक्षात आदिशक्तीचं अवतरण आहे. आणि मीच पहिलं सांगितलं होतं विश्व उत्पत्तीच्या वेळेस की माझे 3 अंश निर्माण होतील. एक रुद्र असेल, एक भगवान विष्णू असतील, एक ब्रह्मदेव असेल, आणि माझ्या आदिशक्ती असताना माझ्यापासून अंशापासून निर्माण होणारी आदिशक्ती महालक्ष्मी, सती आणि सरस्वती हा माझाच अंश असेल, आणि रुद्र हे सती बरोबर विवाह करतील असं मीच सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेस सतीचा अवतार कार्य, सतीचा जन्म झाला असं कळालं, त्यावेळेस भगवान शिवजी हे विवाहासाठी तयार झाले. आणि मग ठरलं, इकडले पाहुणे इकडं आले, इकडले पाहुणे तिकडं गेले, लग्न ठरलं. आणि लग्न ठरलं, मग झालं, लग्न झालं. तुम्ही म्हणाल महाराज आदिशक्तीचं लग्न आहे, मग इतकं शॉर्टकट का केलं तुम्ही? उद्या आपल्याला खरं लग्न करायचंय. कुणाचं? पार्वती मातेचं आणि भगवान शंकरांचं. ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगतो कसं करायचं ते. तर मग नवरदेव तयार केला, बैलावर बसवला नवरदेव, आणि अलंकार वगैरे घातले. दक्ष राजाच्या नगरामध्ये आले. विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळा संपन्न झाला आणि सती मैया आणि भगवान शिवजी हे कैलासाला जाण्यासाठी निघाले. कुठं? कैलासाला. का हो? आनंदवन ही त्यांची नगरी असताना कैलासाला का गेले? काशी नगरीचं पहिलं नाव आहे आनंदवन. काय नाव आहे? आनंदवन. आनंदवनात न राहता ते कैलासाला गेले आणि कैलासावर राहू लागले. कैलासावर विहार करू लागले. कैलासावर वास्तव्य करू लागले. वास्तव्य करत असताना काही काळ तिथे थांबले आणि जगत कल्याणासाठी कैलासावरनं मृत्यू लोकांमध्ये विहार करू लागले, फिरू लागले. बैलावर बसले भगवान शिवजी, पाठीमागे पार्वती मैया. आता आपली पार्वती मैया बसते गाडीवर, आणि मग पार्वती सती मैया बसली भगवान त्या बैलावर आणि आले. येत असताना प्रामुख्याने वर्णन करण्यासारखी घटना अशी आहे की येताना पहिल्यांदा नाशिक नगरीमध्ये आले. एक बार त्रेता जुगमाही शंभू गये कुंभज ऋषी पायी. तुलसी रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे की कैलास पर्वतावरनं फिरण्यासाठी निघाले. कंटाळा आला कैलास पर्वतावर, चला म्हटले जाऊ आपण लोणावळा फिरायला. तसं ते आले मृत्यू लोकात फिरायला. आणि एक बार त्रेता जुगमाही शंभू गये कुंभज ऋषी पायी. भगवान शिवजी नंदीवर बसून आपल्या नाशिक मध्ये मनमाड जवळ असणारा अनकई किल्ला आहे. अनकई किल्ला तुम्हाला माहिती आहे? मनमाड जवळ, मनमाड आणि येवल्याच्या मध्ये अनकई किल्ला आहे, तुम्हाला माहिती असेल. अनकई किल्ल्यावर अगस्त्य ऋषींचा आश्रम, आणि त्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान शिवजी सतीमाईस आले. संग सती जग जननी भवानी. बर का? सोबत शिवजींबरोबर सती आहे. इथे असं वर्णन केलेलं आहे की भगवान शिवजी एकटे आले असते, तिला सांगितलं असतं घरी घर काम कर, तरी सतीमैयानं केलं असतं, कारण ती पतिव्रता होती. मग सोबत घेऊन का आले? त्याचं कारण असं आहे, परमार्थ हा नवरा बायकोपैकी एकट्यानं करायचा नसतो, दोघांनी मिळून करायचा असतो. पत्नी आली कथेला एकट्याने यायचं नाही. हो चला तुम्ही पण, तुम्ही आणलेच नाही आज, एकट्याच आल्या इथे येऊन बसल्या. तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की आपले मालक घेऊन या म्हणून, तुम्ही आणले नाही, जेवायलाही नाही आणि कथेलाही नाही. आणि म्हणून परमार्थ हा एकट्याने करायचा नसतो, सोबत पाहिजे. पती पत्नीने सोबत परमार्थ केला पाहिजे. एका गाडीचे 2 चाक आहे, एक चाक जर कच्चं पडलं तर कसं जमेल? नाही म्हटले तुझा, मी आहे घरी बसलेलो, कशाला घरी? मग असं म्हणायचं हो तू जेवण करून घे, नाही मी नाही जेवण करत, तू केलं काय मी केलं काय सारखंच आहे, असं नाही म्हणते बरं का. नाही म्हणते मला कांद्याचे भजे काढून ठेव, म्हणजे जेवायला कांद्याचे भजे, पालकाचे भजे, पनीर ते खायला पाहिजे, पण कथा कीर्तनाला मात्र नको. तुझा काय तू केलं काय मी केलं काय सारखंच म्हणतात, सारखंच दोघे जण केलं तर सारखंच आहे म्हटले, असे हुशार. आणि म्हणून भगवान शिवजी आले, एकटे नाही, सती मैयाला घेऊन सोबत आले.
आणि मग दर्शन घेतलं कुणाचं? अगस्त्य ऋषींचं. साष्टांग हे करी दंडवत, संतांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला, नमन केलं. संतांच्या चरणाजवळ माणसानं नतमस्तक झालं पाहिजे, नमन केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण जगाच्या पाठीवर नमस्कार करावा असं एकच चरण आहे, ते म्हणजे संत चरण. कारण ज्या चरणाच्या माध्यमातून वासनांचा रज, वासना नाहीशा होतात, वासना नाहीशा होतात. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. वासरेचे बीज जळोनी जाय, वासरेचे बीज जळोनी जाय, संत चरण ओपले आवडी माझा राम नामे, ओपले आवडी. वासनेचे बीज जळून जाय, वासरेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे ओपले आवडी. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. आणि संतांची शरणागती केली, दर्शन घेतलं. दर्शन घेतलं, सतीमय्या विनंती, सतीमयीने मनात विचार केला. म्हटले ह्या साधूचं दर्शन घेतलं, माझे मालक तर विश्वाचे उत्पत्तिकारक आणि या साधूचं दर्शन घेता, इतके नम्र आताच झाले. आणि मग भगवान शिवजींनी प्रश्न विचारला की हे प्रभो, मला आपण रामकथा सांगा. काय करा? रामकथा सांगा. मला रामकथा ऐकण्याची इच्छा आहे, मला रामकथा सांगा. आणि मग भगवान शिवजींनी प्रश्न विचारला की मला रामकथा कळावी. अगस्ती महर्षींनी यथार्थ रामकथा सांगितली. भगवान शिवजींनी कथा ऐकली श्रद्धेने आणि सतीमयेने कथा ऐकली संशयाने. कशाने कथा ऐकली? संशयाने. सतीमयीने कथा ऐकली संशयाने, भगवान शिवजींनी कथा ऐकली श्रद्धेने. कथा ही श्रद्धेने ऐकायची असते, संशयाने नाही. संशय असा आहे की संशय जर अंतःकरणात निर्माण झाला तो जीवाचा विनाश केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबा वर्णन करतात, संशयावनी घोर अनेक नाही पाप थोर, हे विनाशाची वाघूर प्राणी असे. जर संशय अंतःकरणात घुसला, आज 50% विवाह मोडण्याचं कारण पत्नीचा पतीविषयी संशय, पतीचा पत्नीविषयी संशय. तू व्हॉट्सअपला कोणाशी बोलते, ट्विटरला कोणाशी बोलते, इंस्टाला कोणाशी बोलते, पत्नीचा संशय, पतीचा संशय. काहीच कारण नाही, पण संशय. कारण का? संशयावनी घोर अनेक नाही पाप थोर, हे विनाशाची वाघूर प्राणी असी. आणि म्हणून भगवान शिवजींनी कथा ऐकली श्रद्धेने आणि सतीमय्याने कथा ऐकली संशयाने. कथा श्रवण झाली, पण सतीमय्याच्या पदरात काहीच पडलं नाही. भगवान शिवजी परिपूर्ण झाले कथा ऐकून, धन्य झालो, परिपूर्ण झालो. दर्शन घेतलं, निघाले. पुन्हा नंदीबाईला बसले, त्या बैलावर बसले आणि सतीमय्या पाठीमाग. आणि अनकई किल्ल्यावरून नाशिक वरून निघण्यासाठी जात असताना नाशिक नगरामध्ये पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्र सीते 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 आक्रोश करून रडत होते. सतीमाया म्हटले, का हो? हाच का तुमचा देव? तो परब्रह्म आहे, तो पूर्ण अवतारी आहे, तो जगत चालक आहे, तो जगत मालक आहे. अगस्त्य ऋषींनी खूप किती वेळ तासनभर सांगितलं आणि इथं तर तो रडतोय.
कुणाच्या विरहात रडतो? आपल्या पत्नीच्या विरहात रडतो. जो आपल्या बायकोच्या विरहामध्ये रडतो तो देव कसा? म्हटलं असं तो देव नाही. मग घे परीक्षा, जा परीक्षा घेण्यासाठी. म्हटलं जाऊ, म्हटलं बिंदास जा. आणि मग सतीमय्यानं रूप बदललं, सीतामाईचं रूप घेतलं आणि पंचवटीमध्ये कुटी समोर प्रगट झाली. लखन दादा श्रीरामजी बसलेले आणि अचानक प्रभूंची दृष्टी पडली कोणाकडं? आदिशक्ती जगदंबेकडे. त्यांच्या लक्षात आलं ही जानकी झाली, पण ही आमची मातुश्री, आमची आई आहे. आई म्हणावं तर जानकीच्या रूपात आहे, जानकी म्हणावं तर आईच्या रूपात आहे. आई म्हणावं तर जानकी म्हणावं तर आतून आई आहे. बरं, आई म्हणावं तर बाहेरून जानकी आहे. का हो, आमचे वडील कुठे आहे? वडील. सतीच्या लक्षात आलं, वडील म्हटले याचा अर्थ मी कोण आहे? यांची आई. आणि मग तुम्ही मला ओळखलं? म्हटलं ओळखलं. दर्शन घेतलं आणि गेली भगवान शिवजींजवळ. का ग, घेतली का परीक्षा? म्हटले नाही, मी परीक्षा नाही घेतली. खोटं बोलली. कोण खोटं बोलली? सती माता खोटी बोलली. आता मला सांगा, जर सती मैया जर खोटं बोलत असली समजने वालों को इशारा काफी. खोटं बोलल्यामुळे पुढील जन्म कोकिळेचा भेटला. ऐकताय तुम्ही सर्व? नवऱ्याशी खोटं बोलल्यामुळे सती मैयाला पुढला जन्म कोकिळेचा भेटला. आता ती एकदाच खोटं बोलली. आपला रोज तडा काय? रोज कटवा कटवी. बरं, कटवा कटवीचा आनंद आहे, हे विशेष आहे. आणि मग भगवान शिवजींच्या लक्षात आलं ही खोटही बोलली, नीने परीक्षाही घेतली. अंतकरणातून त्याग केला, त्याग केला आणि आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी आपण धन्य आहात. आकाशवाणी झाली, आकाशवाणी झाली धन्य. कोणालाच काही कळे ना, पण कृतीमधून त्याग केला आणि गप्पा मारत 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 कैलासाला गेले. आणि कैलासाला गेल्यावर आसन बदललं. पहिल्या काळामध्ये पहिल्या वेळेस सती मैया वामभागी बसायची आणि शिवजी इकडच्या बाजूला बसायचे. आणि मग सती मैया प्रश्न विचारायची, भगवान शिवजी उत्तर सांगायची. असा त्यांचा संवाद असायचा. शेजारचा आसन काढलं, समोर टाकलं, कृतीमधून त्याग केला. आजपासून तू माझी पत्नी होऊ शकत नाही, कारण माझं धन जे आहे, राम माझं धन आहे, प्रभू रामचंद्र माझे मालक आहे, मी त्यांचा सेवक आहे. आणि तू जर माझ्या मालकाची आई झाली म्हणजे तू माझी पत्नी होऊ शकत नाही. आजपासून तू माझी आई. स्थान बदललं, शेजारचं आसन उचललं, समोर टाकलं. सत्यमायाच्या लक्षात आलं की आपला पत्नीत्वाचा अधिकार संपला. आजपासून आपण प्रभूंची पत्नी होऊन राहू शकत नाही. त्याग नाही केला, पण लांब ठेवलं. आणि मग सतीमाया प्रश्न विचारायची, भगवान शिवजी उत्तर द्यायचे, पण पत्नी म्हणून नाही, आई म्हणून. आता नातं बदललं, आई म्हणून उत्तर. पहिलं पत्नी म्हणून उत्तर, आता आई म्हणून उत्तर. आणि काही काळ गेला, चला जवळ तर ठेवलंय, त्याग तर केला नाही, या उद्देशाने खुश होती. मध्ये एक असा प्रसंग घडला की दक्ष राजाने, इंद्राने दक्ष राजा, ब्रह्मदेवाने दक्ष राजाला प्रजापती पद दिलं. आणि प्रजापती पद दिल्यानंतर दक्ष राजाला अहंकार निर्माण झाला. अहंकाराच्या मदामध्ये कोणालाही मानत नव्हता. आणि त्याने यज्ञाचं आयोजन केलं, वाजपेयी यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञाचं आयोजन केलं, सर्वांना बोलवलं, सर्व देवतांना बोलवलं. एका बाजूने उपदेवता बसलेल्या, एका बाजूने मुख्य देवता बसलेल्या, भगवान श्रीहरी, भगवान शंकर, भगवान विष्णू, आपला ब्रह्मदेव आणि सर्व चंद्र, इंद्र, महेंद्र, देवेंद्र, धर्मेंद्र असे देव बसलेले. ऐकता ना तुम्ही सर्व? 2-3 वाढले का? जितेंद्र, धर्मेंद्र वाढले वाटतं ना, देवेंद्र वाढला अजून, पण तुम्ही ऐकताय सर्व, म्हणजे काय अडचण नाही. आणि म्हणून सर्वच देव बसलेले. आणि मुख्य पद दक्ष राजाला मिळालं.
दक्ष राजाने दरबारामध्ये एंट्री केली, म्हणजे प्रवेश केला, आणि सर्व देवता उठून उभ्या राहिल्या. फक्त 3 देव उभे राहिले नाही. भगवान श्रीहरी, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शिवजी उभे राहिले नाही. प्रवेश केला, बघितलं सर्व देवतांनी वंदन केलंय, सर्वांना आशीर्वचन दिलं, पण 3 देवता उभ्या नाहीत. त्यामध्ये श्रीहरीकडे बघितलं, काय अडचण नाही म्हटले, आपला बाप आहे, उत्पत्ती करताय, आपल्याला निर्माण यांनी केलेलं आहे, आपला पालन करता आहे, वाईट वाटलं नाही. भगवान श्रीहरी, भगवान ब्रह्मदेव म्हटले यांनी तर मला निर्माण केलंय, भगवान श्रीहरी हे पालन करताय, भगवान ब्रह्मदेव ही उत्पत्ती करता आहे, पण हा जो भगवान शिव आहे हा तर माझा जावई म्हटले, आणि जावई माझं दर्शन करत नाही. राग आला आणि दरबारामध्ये शिव्या दिल्या. कुणाला? जावयाला शिव्या दिल्या. जरी तो विनाश करता देवता असली, पण तो माझा जावई आहे, शिव्या दिल्या. आणि शिव्या दिल्या. भगवान शिवजींनी प्रश्न नाही केला, प्रति उत्तर नाही केला. भगवान शिवजी इतके मोठे का झाले, त्याचा मतितार्थ, त्याचा मुख्य अर्थ काय असेल तर समाजामध्ये सुद्धा अपमान सहन करणं आहे की नाही. अपमान सहन केल्यानंतर मनुष्य देव होत असतो. देव सहन केलं, ऐकलं, दरबारातून निघाले, कैलास पर्वतावर गेले, सतीला एक शब्द बोलले नाही, ऐकलं आणि सोडून दिलं. आणि पुन्हा आपल्या जावयाने आपल्याला मान दिला नाही म्हणून जावयाचा अपमान करण्यासाठी पुन्हा दुसऱ्या यज्ञाचं आयोजन केलं. कणकल हरिद्वारला दुसऱ्या यज्ञाचं आयोजन केलं. सर्व देवतांना निमंत्रण दिले, फक्त भगवान शिवजींना आणि सतीला निमंत्रण दिलं नाही. दोघांना निमंत्रण नाही. विमान जात आहेत वरून कैलासावरनं. सती माता विचार करू लागली, का हो हे कशाचे विमान चालले एवढे? ते म्हटले तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञाचं आयोजन आहे. आणि मग आपल्याला कसं माहिती नाही? ते म्हटले मला माहित नाही, पण तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञाचं आयोजन आहे. असं आहे? म्हटलं हो. मग आपण गेलं पाहिजे. म्हटलं हे बघ सती, आपल्याला आमंत्रण नाही. 4 ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहू नये, पण बाकी ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. बाकी ठिकाणी आमंत्रण पाहिजे, 4 ठिकाणी आमंत्रणाची वाट बघू नये. आई वडिलांच्या घरी जाताना आमंत्रणाची वाट पाहू नये. मित्राच्या घरी जाताना आई वडिलांची आमंत्रणाची वाट बघू नये. गुरूंच्या घरी जाताना आमंत्रणाची वाट पाहू नये. आणि देवाच्या मंदिरात जात असताना आमंत्रणाची वाट पाहू नये. सत्संग चालू आहे तिथे आमंत्रणाची वाट पाहू नये. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. इथं शिवमहापुराण कथा चालू आहे आंबेबावल्यामध्ये, आणि एखाद्याला आमंत्रण भेटलं नाही तरी येऊन बसा, कारण का ते पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. आई वडिलांच्या घरी आमंत्रणाची गरज नाही, वडिलांच्या घरी आमंत्रणाची गरज नाही, गुरुच्या घरी आमंत्रणाची गरज नाही, आणि सत्संगाच्या ठिकाणी आमंत्रणाची गरज नाही. मग बरोबर आहे ना? तुम्ही धर्मशास्त्र सांगितलं. म्हटलं काय? आई वडिलांच्या घरी आमंत्रणाची गरज नाही. म्हटलं बरोबर आहे, तू त्यांची मुलगी, तू जाऊ शकते, पण मी नाही येणार, कारण मला आमंत्रण नाही, मला निमंत्रण पत्रिका नाही, त्यामुळे मी येऊ शकणार नाही. आणि मग पडत्या फळाची आज्ञा घेतली सतीमाईनं. पडत्या फळाची आज्ञा घेतली, पण आता शिवजींना पुढं काय होणार सर्व माहिती होतं. नंदीला सोबत दिलं, काही शिवगण सोबत दिले, जा म्हटले. पार्वती निघाली, कणकल हरिद्वार येथे आली. भव्य दिव्य मंडपाचं नियोजन, भव्य यज्ञाचं आयोजन, सर्व देवतांचा हविर्भाग काढलेला, सर्व देवतांना मुख्य मानाचे स्थान दिलेले, फक्त भगवान शिवजींना स्थान नाही. दरबारात त्या यज्ञाच्या प्रवेशद्वारावर प्रवेश केला. दक्ष राजाने अशी ताकीद दिली होती, भगवान शिवजी किंवा सती कुणी जरी आलं त्यांच्याशी कुणी बोलायचं नाही, आणि जर बोललं तर प्राणाचा दंड दिल्याशिवाय त्यांना सोडायचं नाही, अशी ताकीद दिलेली. आणि मग सती आली, कोणीच बोललं नाही, तिच्याकडे कोणी पाहिलं नाही. तिच्या ज्या बहिणी होत्या त्या बहिणी आल्या, पण त्या बहिणी बोलल्या नाही तिच्याशी. 60 बहिणींपैकी एक होती. अनेक बहिणी ना, 60 बहिणी होत्या ना, म्हणजे 27 बहिणी ह्या चंद्राला दिल्या, रती ही कामदेवाला दिली, आणि सती ही भगवान शिवजींना दिली. कोणीच बोललं नाही. पण सादर भली
मिली एक माता. कुणी बोललं नाही पण जगाच्या पाठीवर आपली आई आपल्याला सोडत नाही, है की नाही. जगाच्या पाठीवर कुणी आपला त्याग केला, आई कुणाची असो, पशुपशवादिकांची आई असो, जनावरांची आई असो, कुणाची आई असो, पण आई ही आई असते, आई असते. आणि मग प्रसूती मातेनं बघितलं की माझी सती आली, पटकन धावत गेली आणि तिला मिठी मारली. सतीला मिठी मारली. कधी आली तू? आताच आली. आणि संवाद झाला आणि संपूर्ण यज्ञाकडे सतीमातेनं लक्ष टाकलं. बघितलं तर आपल्या मालकाचा, आपल्या पतीचा आविर्भाव नाही. आणि ओरडू लागली की ज्याने विश्व निर्माण केलं, जो जगत पिता आहे, जो चालक आहे, आणि आपण त्याचा आविर्भाव काढला नाही. दक्ष राजाने ते वचन ऐकले, जवळ आले. अगं तू कोण बोलणारी? तुला आमंत्रण आहे का? तुझ्या नवऱ्याला आमंत्रण आहे का? तू का मंडपात आली? तुला कुणी बोलवलं? असं बोलल्याबरोबर सतीमातेला प्रश्न निर्माण झाला. मी बळजबरी करून शिवजींना सांगितलं आणि येथे आले, आता तिकडे जावा, तर मी त्यांना आग्रह करून इकडे आलेले आहे. आणि इथं आल्यानंतर माझा पती, माझे वडील माझा अपमान करता. आता या मिनिटाला आपण आपल्या वडिलांच्याही घरी राहायचं नाही आणि आपल्या पतीच्याही घरी जायचं नाही. मग आपण आपलं जीवन इथे संपवायचं. आणि योगाग्नी पेटवला आणि त्या यज्ञामध्ये आपलं जीवन समाप्त केलं, आपलं जीवन संपवलं. आपलं जीवन संपवलं. हाहाकार झाला. नंदीने अस्त्र काढलं, शिवगण भांडण करू लागले. पण भृगु ऋषींनी यज्ञामधून सैन्य निर्माण केलं आणि त्या यज्ञाच्या माध्यमातून, सैन्याच्या माध्यमातून शिवगणांचा पराभव केला. धावत पळत, रडत उठत पडत सर्व शिवगण हे कैलास पर्वतावर गेले. शिवजींना सर्व घडलेला प्रसंग सांगितला की आपल्या शिवगणांचा पराभव केला. सतीमया अग्निकुंडामध्ये जळून भस्मसात झाली. शिवजींना राग आला, उभे राहिले. डोक्यामधून एक, जटेमधून एक केस उपटला, जमिनीवर आदळला आणि वीरभद्र नामक सैन्य निर्माण केला, जो आपला अंश आहे. आणि तो वीरभद्र निर्माण केला. नंदी व सर्व देवतांना सांगितलं की आताच्या आता जा आणि दक्ष राजाला शासन करा म्हणून. वीरभद्र निर्माण झाला आणि सर्व शिवगणांना सोबत घेतलं आणि निघाले. आणि तिकडे दक्ष राजाला अपशकुन होऊ लागले. धरणी कंप पाहू लागली. वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येऊ लागले. अपशकुन होऊ लागले. पक्षी आवाज करू लागले. अन्य तारे तुटू लागले आकाशामधून. असे अनेक अपशकुन घडू लागले. आणि असे अपशकुन घडत असताना दक्षाच्या लक्षात आलं की आता आपण जगत नाही. भगवान श्रीहरीने शरण गेला. कोण? दक्ष राजा. श्रीहरी, मला या संकटातून वाचवा. म्हटलं, हे बघ बाबा, तू ज्याच्याशी पंगा घेतलाय, ज्याच्याशी विरोध केलाय, ते काही सामान्य दैवत नाही, आम्हालाही निर्माण करणारा तोच आहे. आणि तू त्याला विरोध केल्यामुळे तुझं जगणं शक्य नाही. वीरभद्र सैन्याचा आला. युद्ध सुरू झालं आणि दक्षाला पकडलं. दक्षाचं मस्तक उडवलं. दक्षाचं मस्तक उडवलं. एका बाजूला मस्तक, एका बाजूला शिर पडलेलं. संपूर्ण विध्वंस केला यज्ञाचा. आणि भगवान शिवजी तिथे आले. त्यांनी बघितलं की काही झालं तरी दक्ष हा प्रजापती आहे. चुकतो तो जीव आहे की नाही, न चुकतो तो देव. चुकणारा जीव आहे, त्याला आपण सुधारवलं पाहिजे. आणि मग दक्षाने हात जोडले की मला क्षमा करा, इथून पुढे मी असं करणार नाही. आणि मग घोड्याचं मस्तक त्या दक्षाला लावलं आणि दक्ष जिवंत केला. आणि त्याने मग स्तुती केली शिवजींची. आणि अशा पद्धतीने पुन्हा भगवान शिवजी हे कैलासावर गेले. आता कैलासावर गेल्यानंतर सतीमय्या नाही, आपली अर्धांगी नाही, उदास झाले आणि साधनेला बसले तर ते उठायला तयार नाही. का उठायला तयार नाही? आता काय संसारामध्ये मूल नाही, बाळ नाही, पत्नी नाही, आता राहून काय करायचं नाही, साधनेला बसले. आता तुम्ही खूपच झोपा काढायला लागले. आपण एक भजन घेऊ 2 मिनिटाचं. चला. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया. टाळी. ऐसा डमरू बजाए नाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया. सर्वजण
मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू बजाए भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाए भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू सुनकर कान्हा जी आए, कान्हा जी आए संग राधा को लाए। वास किया का मन भी मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू बजाए भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाए भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू सुनकर गणपति आए, गणपति आए संग कार्तिक को लाए। वहाँ अम्बे का मन भी मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाए भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाए भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू सुनकर राम जी आए, राम जी आए संग लक्ष्मण लाए। संग सीता का मन भी मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाए भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाए भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। हर हर। आणि अशा प्रकारे भगवान शिवजी हे कैलास पर्वतावर साधना करू लागले, तपामध्ये मग्न झाले, तपामध्ये मग्न झाले। देवतांना प्रश्न पडला की जर भगवान शिवजी जर असे तपात मग्न राहिले तर तारकासुराचा वध होणार कसा, आणि तारकासुराचा जर वध झाला नाही तर पुन्हा आम्हाला स्वर्गाची गादी मिळणार कशी। मग नारद महर्षीने प्रश्न विचारला, कोणाला? ब्रह्मदेवाला। पप्पा, हे तारकासूर कुठून आले मधून? म्हटले जर तारकासूर जर ऐकायचा असला तर तुम्हाला उद्या बरोबर 8:30ला यावं लागेल, कारण आता तारकासूर सांगायला आता 11:30 वाजले, आणि त्यामुळं तुम्हाला तारकासूर जर ऐकायचा असला तर तुम्हाला उद्या संध्याकाळी 8:30ला येऊन बसावं लागेल, मग तारकासूर ऐकायला भेटल। आणि मग उद्या पुन्हा भगवान शिवजींचा दुसरा विवाह, सती मातेनं पुन्हा हिमालयाच्या उदरात जन्म घेतला। हिमालय आणि मैना माता यांच्या उदरात जन्म घेतला। पार्वतीने साधना केली। कोणती साधना केली? आपण सर्वजण करता। कोणत्या महिन्यात करता? श्रावण महिन्यामध्ये। कोणतं व्रत? हरतालिका व्रत करता ना आपण सर्वजण। हा, ते व्रत केलं भगवान पार्वती, आदिशक्ती पार्वती मातेनं हरतालिका व्रत केलं, आणि ते व्रत केल्यावर पुनश्च एकदा भगवान शिवजींची प्राप्ती झाली, विवाह झाला। उद्या थाटामाटात विवाह संपन्न करायचा। युवा वर्ग कुठे गेले? बाबू, बाबू भैया मध्ये शिवजीची आणि पार्वतीची ते ड्रेस घेऊन या भाड्यानं, आणि हा ते आणा, आणि मस्तपैकी सर्वांनी अगदी लग्नाची तयारी करून आहेर सोबत आणा। आहेराला कमी करू नका। अगदी चांगल्या चांगल्या तुमचं काय घरी असल, नवरदेवाला आपल्या पत्तीकून पाठीमागं ठेवून काय भारी भारी साड्या घेत सगळ्या घालून या मस्तपैकी। वजनात ये, थोडक्यात काय करायचं? वजनात या,
भांड्यांचे कपडे जायवर नाही शिकायला हा